शहरातील चितोड रोडवरील म्हाडा कॉलनीमधील मिलच्या भिंतीजवळ प्लॉट नंबर 10 हे घर असून आमच्या घराच्या पाठीमागे असलेला प्लॉट नंबर 11 सौ मदने घरमालकांनी आमच्या घराच्या पाठीमागील भिंतीचा संपूर्ण प्लास्टर खरडून काढून ठेवला आहे। यामुळे घराच्या मागील बाजू पूर्ण बिकट अवस्था झाली आहे। या संदर्भात धुळे महानगरपालिका आयुक्तांसह संबंधित विभागांकडे वारंवार तक्रार केली आहे, अशी माहिती माजी पोलीस अधिकारी हनुमंत शिंदे सौ आशा हनुमंत शिंदे यांनी धुळे शहरातील साखरेरोड पत्रकार भवन येथे पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे। यावेळी वृत्तपत्र वृत्तवाहिनी सर्व संबंधित पत्रकार यावेळी उपस्थित होते। घर आहे आशा हनुमंत शिंदे यांच्या नावाचं, ते त्यांच्या आईचं होतं। 2017ला यांच्याकडे हस्तांतर झाले, ट्रान्सफर नाही हस्तांतर यांच्या नावावर। त्याच्यानंतर ते घर बंदच आहे, इंटॅक्ट बंद आहे, म्हणजे तिथं काही परिस्थिती अशी नाही आहे। फक्त गेल्या वर्षी आम्ही ते पूर्ण खराब झालं होतं म्हणून दुरुस्त करून मार्च एप्रिलमध्ये दुरुस्त करून घेतलं होतं। कंपाऊंड वॉल वगैरे त्याला आहे, ते सगळं दुरुस्त करून ठेवलं, ते ॲज इट इज बंदच होतं। फक्त हे आम्ही 6 मार्चला आल्यानंतर आम्हाला हे समजलं की जस्ट घर उडायला आम्ही बघायला गेलो तर तिथे भिंत पडलेली होती, कंपाऊंड वॉल। आता ती पडली म्हणून आम्ही बघितलं तर पाठीमागून सगळं खरडून टाकलेलं होतं, प्लास्टर काढून टाकलेलं होतं एकाच भिंतीचं, आणि खड्डे घेतलेले होते चौथे। त्यानं आम्ही 6 तारखेला आणि 6 मार्च आणि 5 मार्चला भेटलो आणि त्यांना विनंती केली की तुम्ही जे काय असेल हे प्लास्टर करा आणि तुम्ही बांधकाम करा। एक प्रमिला त्या बाई जी आहे त्यांचं नाव प्रमिला शिवाजी मदने, त्या गाळा नंबर 11च्या ओनर आहे। तर त्या इकडं तिकडं काहीच हे करता, त्यांनी इव्हन आमच्याशी पण संपर्क साधला नाही। तर आयुक्त मॅडमने त्यांना विचारलं की बांधकामाच्या अगोदर तुम्ही त्यांच्याशी बोललात का की आम्ही बांधकाम करतो? नाही म्हणलं मॅडम, ते पण बोललेलं नाही। आम्ही स्वतः संपर्क साधून आता शेवटी आमच्यावर आली। आमची मागणी फक्त एवढीच आहे की ती भिंतीचं प्लास्टर करावं, जेणेकरून पावसामध्ये ते भिंत भिजून घर पडू नये। आणि ते आयुक्त मॅडमनी काल तसं सांगितलं होतं की त्या राजदीप नावाच्या इंजिनियरला सांगितलं बोलून, आमच्या समोर सगळे लोक होते, की यांना 24 तासाची मुदत द्या आणि तुमची भिंत जी उभारली ती उतरवा, त्यांचं प्लास्टर करून द्या आणि तुमची भिंत उभा करा असं सांगितलं। पण आज त्यांनी वेगळंच सांगितलं। त्यांनी आज परिस्थिती अशी झाली की आम्हाला एक मेमो आलाय आत्ता, म्हणजे पत्रकार परिषदेनंतर व्हॉट्सअपवर आलेला आहे की त्याच्यात म्हणतात तुमची कागदपत्र दाखवा। आमची कागदपत्र घाळ झालेली आहेत, महापालिकेकडूनच आमचा नकाशा घराचा मिळत नाही। महापालिकेचे कमलेश सोनवणे म्हणतात आम्ही चोरीला गेले आणि सांगितल्यानंतर ते हसतायत पालिका आयुक्ताकडे बघून। आशा शिंदेने सांगितलं की आमचा नकाशा चोरीला गेला म्हणून चुकीचं आम्हाला दिलेलं आहे। पेपर पण दिली जात नाही। आता एवढंच आहे की त्यांनी महापालिका आयुक्तांनी की त्यांना डायरेक्ट 24 तासाची मुदत देऊ द्या, नंतर 2 आठवड्याची त्यांना जे मुदत द्यायची देऊ द्या। त्यांनी भिंत उतरवावी आणि ते प्लास्टर करून देऊन त्यांनी परत ते बांधावं। नाही झालं तर याच्या पुढे आणखी पुढच्या स्टेपला आम्हाला करावं लागेल, कलेक्टर साहेबांना भेटावं लागेल, आणि तिथे नाही झालं तर शेवटी मंत्रालयापर्यंत मुख्यमंत्र्यापर्यंत आम्ही दाद मागू।